कोल्हापूरच्या गोकुळ निवडणुकीत नवा ट्विस्ट आहे। आमदार सतेज पाटील यांनी आमदार शिवाजी पाटील यांची भेट घेतली आहे। कट्टर विरोधक भेटल्यानं जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, काय अपडेट? नक्कीच लागवी आपण पाहतो की कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची निवडणूक प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर 4 सप्टेंबरला ही अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे आणि साधारणतः उमेदवारी अर्ज आहे ते 10 ते 11 सप्टेंबर पासून दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। तत्पूर्वी 31 ऑगस्ट पासून निवडणूक निर्णय अधिकारी देखील नियुक्त करण्यासाठी कार्यालय कुठे घ्यायची याची चर्चा जी आहे ती आता सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्या पार्श्वभूमीवरती आता सगळेच नेते आपापल्या पद्धतीने गाठी भेटायला घेताना पाहायला मिळत आहेत। सतेज पाटील सध्या ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी गेल्या 2 दिवसापूर्वीच भाजपचे जिल्हा अध्यक्ष जे आहेत त्यांची देखील भेट घेतलेली होती आणि आज कट्टर विरोधक असल्याचं देखील शिवाजीराव पाटील यांची देखील भेट घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। गोकुळ निवडणुकीत हा मोठा ट्विस्ट असल्याचं सांगितलं जाते। खरं तर कट्टर विरोधक जे एकमेकांना भेटल्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचं चित्र आपल्याला सध्या या ठिकाणी दिसून येते। आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सावर्डे इथल्या निवासस्थानी सतेज पाटील यांनी ही भेट घेतलेली आणि विविध गोकुळच्या विषयासंदर्भात पुढे कसं जायचं या संदर्भात आता चर्चा आहे ती झाल्याचं समोर येतंय। खरं तर 2 विरोधक सगळे एकत्र आल्यामुळं काय नेमकं या पुढच्या गोकुळच्या निवडणुकीत होणार आहे याची देखील उत्सुकता आता सगळ्यांना लागलेली आहे। मात्र एकूणच जर पाहिलं तर सतेज पाटील हे विरोधकांना भेटून आपल्याकडे करण्याचा जो प्रयत्न आहे तो या गोकुळच्या निवडणुकीत करताना पाहायला मिळतंय। खरं तर गोकुळची निवडणूक बिनविरोध होईल असं सांगितलं गेलं होतं, मात्र ज्या पद्धतीनं सतेज पाटील विरोधकांच्या भेटी घेत आहेत त्या पद्धतीनं आता खरं तर कुठेतरी ही निवडणूक पुन्हा एकदा रंगत घेईल अशी चर्चा निर्माण झाली आहे। मात्र एकूणच पाहिलं तर गोकुळच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी शिवाजीराव पाटलांची घेतलेली भेट त्यामुळं एक वेगळीच चर्चा जी आहे ती आता जिल्ह्याच्या राजकारणात रंगताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। लागवी अगदी सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।